बंध रेशमाचे प्रेम सहारा म्हातारपण जिव्हाळा बंध रेशमाचे संसारिक बाई उतार वय उद्याची बात जगाची पर्वा. रमा नेहमी प्रमाणे आपल्या मिस्टर सुरेशना व्हीलचेअरवर घेऊन बागेमध्ये आली. नेहमीच्याच बाकड्याजवळ व्हीलचेअर उभी करून ती त्या बाकावर बसली. पाणी हवं ना? देते हं, असं म्हणून पाण्याची बाटली काढून त्यातले थोडे पाणी तिने तिच्या नवऱ्याला पाजलं आणि स्वतःही थोडे पिऊन घेतले आणि आरामशीर बसली. रोजच्या सारखंच बागेत मुलांचा गोंधळ चालला होता. फिरणारे धापा टाकत चालले होते, तर काहीजण गप्पा मारत हळूहळू चालत होते. वातावरण एकदम प्रसन्न होते. अशा वातावरणामध्ये बसल्यावर रमाला खूप छान वाटायचं. नेहमी बागेत येत असल्याने बऱ्याच जणांशी तिची ओळख झालेली होती. तिने भिरभिरत्या नजरेने बागेमध्ये चौफेर नजर फिरवली, पण तिची आवडती व्यक्ती दिसत नव्हती. आज उशीर झाला की काय, असा विचार ती करत होती. तेवढ्यात ती व्यक्ती आली व तिच्या मिस्टरांना हात हाती घेऊन बोलली, काय सुरेशराव, बरं आहे ना? सुरेशच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. ते गृहस्थ म्हणजे माझी मेजर हेमंतराव. बागेतले रमा सुरेशचे दोस्त. सुरेशला गेल्या 6 महिन्यापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यातच त्यांचे शरीर लुळे पडले. सगळे उपाय करून झाले, पण त्यांचे लुळे शरीर व वाचा काही ठीकच झालेली नाही. अजूनही रमा त्यांच्यावर उपाय करत होतीच. मेजरना रमाकडून सुरेशची सगळी हकीकत कळली होती. रमा सुरेशचा एकुलता एक मुलगा अमेरिकेमध्ये स्थायी झाला होता आणि रमा ही बँकेमध्ये नोकरी करत होती. ती नवऱ्याच्या आजारपणामुळे तिला सोडावी लागली होती. सुरेश हा मोठा चित्रकार. त्यांची पेंटिंग एकापेक्षा एक उत्तम होती. एक आर्ट एक्झिबिशन ते लावणार होते, पण आता सगळे होत्याचे नव्हते झाले होते. मेजरचा एक पाय लढाईमध्ये निकामा झाला होता, पण जयपूर पायामुळे त्यांचे सगळे ठीक चालले होते. 5 वर्षापूर्वी कार अपघातात बायको वारली होती. त्यांना मुलंबाळही कुणी नव्हतं. अशा तिघांच्या त्रिकुटांची दोस्ती जमलेली होती. मैत्रीतून एकमेकांबद्दल आपुलकी जिव्हाळा ही दिसत होती. स्वतः मेजर बऱ्याच वेळा सुरेशकडे यायचे. ते एकटेच बडबड करायचे, पण त्यांचं येणं सुरेशरावांना जसं आवडायचं तसं रमालाही आवडायचं. कधीकधी ते दुपारचे जेवणही रमाकडेच घ्यायचे. रोज बागेमध्ये ही भेट व्हायची. कधी सुरेशची व्हीलचेअर ढकलत मेजर संध्याकाळी ही सुरेशकडे यायचे. मग गप्पा गोष्टी जेवण खाणं आटपूनच घरी जायचे. मेजरचं येणं जाणं वाढलं. लोकांच्या नजरेमध्ये ही ते येत होते. नाहीतरी लोकांना चांभार चौकशा लागतातच. रमालाही लोकांच्या नजरा कळत होत्या, पण जेथे नवऱ्याची काही तक्रार नाही, मग भीती कशाची, म्हणून तीही मेजरशी मोकळेपणाने बोलत होती. तिच्यापेक्षा मेजरची सुरेशकडे जास्त जवळीक होती. ते त्यांना बरीच मदतही करत होते. त्यामुळे रमाला थोडी फुरसत देखील मिळत होती. संसाराची सगळी जबाबदारी व आजारी नवऱ्यांचे करण्यामध्ये तिच्या नाकी 9 येत होते. आता मेजरचा थोडा हातभार लागत होता, त्यामुळे सुरेश व रमा त्यांच्यावर खूप खुश होते. मेजरना कळून चुकले होते की सुरेशचे आर्ट एक्झिबिशनचे स्वप्न राहिले होते. रमाचीही ते बघण्याची इच्छा होती. रमाला व सुरेशला खुश करण्याकरता एक्झिबिशन मांडायला विचार त्यांनी रमाशी काढला. रमाला ही कल्पना फार आवडली. दोघांनी पक्के ठरविले आणि कामाला लागले. सुरेशची सगळी ठेवणीतले चित्रे तिने काढून नीटनेटकी केली. त्यामध्ये मेजरनी खूप मदत केली. पुढच्या आठवड्यामध्ये सुरेशचा वाढदिवस येत होता. तोच दिवस तिने एक्झिबिशन करता ठरविले व त्यांची सर्व जबाबदारी मेजरनी घेतली. प्रमुख पाहुण्यापर्यंत सगळ्यांना निमंत्रण वगैरे दिले आणि वाढदिवसाच्या दिवशी एका मोठ्या सुखद धक्का रमा आणि मेजरांनी सुरेशला दिला. सुरेशचा चेहरा आनंदाने चमकला. त्याने मेजरला डावा हात कसाबसा उचलला आणि सलाम केला. रमाने जमलेल्या सगळ्या लोकांना सुरेशच्या आजारपणाची व त्यांच्या स्वप्नपूर्तीकरिता मेजरची लाखमोलाची मदत लाभल्यामुळे आजचं आमचं प्रदर्शन मांडणं शक्य झालं आहे, हे सांगून तिने सर्वांसमोर त्यांचा सत्कार केला. तसेच सुरेशची बरीच चित्रे ही विकली गेली. प्रदर्शनाची बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्येही छापून आली.
या सगळ्या प्रकाराचे सुरेश खूप आनंदी झालेला होता. रमा तर अगदी भारावूनच गेली होती. जे अशक्य होते ते केवळ मेजरमुळे शक्य झाले होते. तिच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त आपुलकी निर्माण झाली होती आणि तिने त्यांना बोलूनही दाखविले. तेव्हा मेजर बोलले, रमा, मी हे सगळं तुझ्या आणि रमेशच्या सुखासाठी केलं, असं सांगून त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. सुरेशरावांनी देखील त्यांचे आभार मानले. आणि अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.